रिंग मास्टरच्या तालावर नाचणारा वाहक कोल्हे यांची अजित पवार यांच्यावर टीका। तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो जंगलाचा राजा असतो, सर्कस वाघ असतो, पण तो रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करतो। सध्या हे चित्र दिसून येत असल्याचे काळजाला झरे पाडतात। ज्या वाघावर आपण जीवापाड प्रेम केले त्या रिंग मास्टरच्या तालावर नाचावे लागते, त्याला फक्त पिंजऱ्यात गुरगुरावं लागतं, कुणीही येणारा जाणारा त्याला दगड मारू शकतो। ही अवस्था वाघाची होती तेव्हा वेदना होतात, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। बारामती शहरात शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्त आयोजित सभा शुक्रवारी रात्री पार पडली। बारामतीतील ह्या सभेत कोल्हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते। अमोल कोल्हे यांनी आपल्या 5-6 मिनिटाच्या भाषणात अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। कोल्हे म्हणाले, डरकळी फोडणारा वाघ जेव्हा पिंजऱ्यात जातो तेव्हा काळजाला वेदना होतात। विकासासाठी गेल्याचे सांगणाऱ्यांची अवस्था सर्कशीतील वाघासारखी झाली आहे। मी पुन्हा येईन असे म्हटले की 2.5 वर्षांनी यावे लागते आणि आले तर परत तेही अर्धे यावे लागते, असा टोला कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लावला। सब करो सबका फल मिठा होता है असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केले। गुडघे टेकायचेही की संघर्ष करायचा हा पर्याय आम्ही संघर्ष निवडल्याने ते म्हणाले। आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर अनेक मंत्री अचानक टीका करू लागले आहेत, कारण अनेक वतनदारांना वतने वाचवायचे आहेत। रयतेच्या कल्याणाचे कोणालाही देणे घेणे नाही, असा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार अमोल कोल्हे यांनी टीकाकारांना समाचार घेताना वतन वाचवायचे असल्याचे मांडलिक तत्वाची भावना स्वीकारून दिल्लीश्वरांच्या नजरेला नजर भिडून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करतायत हे विचारण्याची हिंमत राहिलेली नाही, अशा घणाघाती आरोप करत वतन वाचवायची तर ती धडपड नाही ना, अशी शंका येत असल्याचे ते म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।